आमच्याकडं बऱ्यापैकी केळीच्या बागा आहेत. केळीच्या बागा आता काय हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत, काही लागवडी झालेल्या आहेत. आज अशी परिस्थिती झाली आहे, की हार्वेस्टिंगला आलेल्या बागाचं फार मोठं नुकसान या इराण ह्या युद्धामुळं हार्वेस्टिंगवर फार मोठा परिणाम झालेला आहे. कारण जे आमचे निर्यात मॅक्झिमम आखाती देशात होत असते आणि ह्या युद्धाच्या प्रॉब्लेममुळं सगळे आमचे म्हणजे हार्वेस्टिंगचे सगळे म्हणजे बाहेर जाणारे जे काही ब्रोकर आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी सगळं हे थांबवलंय आणि त्याच्यामुळं कवडी मोल मालानं म्हणजे भावानं केळी विकली जाते. काही जण आता डायरेक्ट आता ती रोटर सुद्धा फिरवायची पाळी आली. अशी केळीची परिस्थिती आहे. माझ्याकडे आता 4 एकर हार्वेस्टिंगला आलेली केळी आहे. माल किमान एक अवरेजली 30 टन एकरी आमचं उत्पादन येतं. म्हणजे त्या पद्धतीनं त्याची सांभाळणी केलेली असते. तर आम्ही लाखात केलेला आहे आणि अपेक्षा बी लाखात म्हणजे मिळण्याची होती, पण ह्या युद्धाच्या सावटामुळं पूर्ण म्हणजे एक अशी परिस्थिती झालेली आहे की खर्च तर निघायचा विषयच राहिला बाजूला, पण आता ते बाहेर कसं काढायचं सुद्धा आमच्या पुढं म्हणजे डोळ्यापुढं फार मोठा बिकट प्रश्न आहे. पाण्याची परिस्थिती अशी एवढी म्हणजे रात्रंदिवस, कारण रात्री त्याला लाईट असते त्यामुळे आपल्याला म्हणजे दिवसाच्या लो व्होल्टेजमुळे दिवसाला मोटरी चालत नाही. रात्रभर आम्हाला ते मोटरीचं म्हणजे पाणी बंद चालू हे सगळं चालू एवढ्या कष्टातून हे सांभाळलेलं आणि आज शेतकऱ्यांपुढं अशी समस्या म्हणजे समस्या निर्माण झाली की करायचं काय नेमकं.